नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत लग्न सराईनिमित्त खरेदी करा आपल्या आवडत्या सोनी एजन्सीज. प्रत्येक राजकुमारीसाठी वडिलांची माया असलेलं फर्निचर. वडील मुलीचं नातं लक्षात ठेवून तयार केलेला सर्व गुणसंपन्न फर्निचर लग्न बसता. उत्कृष्ट गुणवत्ता, भक्कम आणि टिकाऊ, वेळेत डिलिव्हरी, विक्री पश्चात सेवा. पत्ता नटराज रंगमंदिरासमोर, जुना मोंढा, परभणी. भ्रमणध्वनी 9823488188. लग्नासाठी विशेष सवलती व आकर्षक ऑफर. परभणी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरत कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल श्रीरंग देवबा लाड उर्फ दादा लाड यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शेती क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत केंद्र शासनानं त्यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड केली होती. त्यांच्या या सन्मानामुळे परभणी जिल्ह्यासह मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुराव रोवला गेला आहे. विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमास पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मंत्रिमंडळातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. विधान परिषदेची परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक 2026 प्रक्रियेला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी 9 जणांनी एकूण 19 उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जून 2026 आहे. अर्जाची छाननी 2 जून रोजी करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 जून निश्चित करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी मतदान 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेदरम्यान होणार आहे. तर मतमोजणी 22 जून 2026 रोजी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ग्रामीण भाग स्वच्छ, निरोगी आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी केंद्र शासनानं लागू केलेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम 2026ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुरी यांनी केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील घनकचरा व्यवस्थापन हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनिवार्य कर्तव्य ठरविण्यात आले असून 1 एप्रिल 2026 पासून हे नियम राज्यभर लागू करण्यात आले आहेत. या नव्या नियमानुसार प्रत्येक कुटुंबाला घरातील कचऱ्याचे 4 प्रकारे वर्गीकरण करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ओला कचरा, सुका कचरा, घातक कचरा आणि वैयक्तिक आरोग्यविषयक कचरा असं वर्गीकरण करावं लागणार असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर ग्रामपंचायतमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सर्व गट विकास अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी यांनी संनियंत्रण करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये करावी असं आवाहन पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयंत गाढे यांनी केलं आहे. आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये संभाव्य पूर परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून व्यापक पूर्वतयारी करण्यात येत आहे. याच अनुषंगानं भारतीय सैन्याच्या 54 मीडियम रेजिमेंट छत्रपती संभाजीनगर येथील मेजर अमित सक्सेना यांच्या नेतृत्वाखालील पथकानं परभणी जिल्ह्यात भेट देऊन संभाव्य पूरबाधित स्थळाची रेकी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय सिंह चव्हाण यांनी पथकाशी चर्चा करून जिल्ह्यातील पूरप्रवण भाग, मागील वर्षातील पूरस्थिती, संवेदनशील गावे, नदी नाल्यांची स्थिती तसेच आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक समन्वयाबाबत माहिती दिली. जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास तातडीनं शोध आणि बचाव कार्य प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक नियोजन, मनुष्यबळ, उपकरणे आणि प्रतिसाद यंत्रणा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके तसेच भारतीय सैन्याचे अधिकारी उपस्थित होते. मेजर अमित सक्सेना यांच्या पथकानं जिल्ह्यातील पूरबाधित आणि पूरप्रवण ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून भौगोलिक परिस्थिती, पोचमार्ग, बचाव कार्यासाठी आवश्यक पर्यायी मार्ग, संवेदनशील क्षेत्र तसेच आपत्कालीन प्रतिसादासाठी आवश्यक बाबींचा आढावा घेतला.
मागील काही दिवसापासून परभणी जिल्ह्यामध्ये डिझेलचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. या इंधनाला मागणी वाढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या खरीपाची कामे असून शेतकऱ्यांना यासाठी डिझेलची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे वाढीव मागणी डिझेलला होत आहे. असे असताना डिझेल कंपनी मात्र वाढीव इंधन देण्यास नकार देत आहेत. परिणामी जिल्हा प्रशासनाने या संदर्भात समन्वय साधून वाढीव इंधन मंजूर करून द्यावे अशी मागणी परभणी जिल्हा पेट्रोल पंप ओनर असोसिएशनच्या वतीनं आज जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी, सेलू नगराध्यक्ष मिलिंद सावंत, परभणी येथील विजय शर्मा, नगरसेवक सुनील देशमुख तसेच विनय बाटिया आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सेलू नगराध्यक्ष मिलिंद सावंत म्हणाले, परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वजण आता परभणी जिल्हा पेट्रोल पंप ओनर्स असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहोत. मी सरचिटणीस आहे जिल्ह्याचा आणि जो परभणी जिल्ह्यामध्ये डिझेलचा जो तुटवडा आहे तो तुटवडा मागणी वाढलेली आहे आणि मागणी वाढल्यामुळं हा तुटवडा जाणवत आहे. मागणी कशामुळे वाढली? शेतकऱ्यांचे खरीपाचे कामं सुरू आहेत आणि त्या खरीपाच्या कामाला लागणारा जो डिझेल आहे ते वाढीव प्रमाणात लागत आहे आणि कंपनीचा जो पुरवठा आहे तो मागच्या वर्षी जो हिस्टॉरिकल जो आहे मागच्या वर्षी ज्या पंपानं जेवढा पेट्रोल डिझेल उचललं होतं तेवढंच कंपनी सप्लाय करत आहे. त्याच्यामध्ये वाढ अपेक्षित आहे. किमान 20% 25% जर वाढ कंपनीनं वाढवून दिला माल तर निश्चितच हा जो प्रॉब्लेम दिसत आहे हा कमी होईल. आणि पॅनिक सिच्युएशन, पॅनिक बाईंग करतायत लोकांना असं वाटतंय की 15 दिवसानं पेट्रोल मिळणार नाही, डिझेल मिळणार नाही. त्याच्यामुळे लोक म्हणजे एकदम जम्बलिंग करून ते जास्तीत जास्त साठा करण्याचा प्रयत्न करत. तसा साठा किमान लोकांनी करू नये आणि तो नाही केला तर निश्चितच सुरळीत सर्वांना माल मिळेल, सर्वांना डिझेल मिळेल आणि लोकांनी पॅनिक बाईक करू नये. आणि पेट्रोल पंपावर याच्यामुळे वारंवार वादाचे विषय होत आहेत. पंपावर धंदा करणं बिकट झालंय, कर्मचारी काम करायला तयार नाही, एवढी वाईट अवस्था झाली. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही कसा धंदा करणार? आम्हाला पोलीस प्रशासनानं प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त द्यावा, 2 कर्मचारी द्यावेत आणि त्या कर्मचाऱ्याच्या दबावामध्ये आम्ही व्यवस्थित सप्लाय करू असं आमचं म्हणणं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.